चौकटीत चालणारी आमची जर का परिचारिका असेल तर तिच्याकडून मला नाही वाटत की कुठे काही चुका होत असतील. आता बघा, टीचिंग मधून जात असताना ऑडियन्स, सर्व्हिस प्रोव्हायडर ऑडियन्स जास्त आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर ऑडियन्स असताना त्यांच्या दररोजच्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या प्रॅक्टिसेस करताना दिक्कती येतात, अडचणी येतात किंवा वेगळा सब्जेक्ट अजून जर ठेवला असता तर त्याच्यावर छान प्रकारचा प्रकाशझोत टाकता आला असता. कारण ही आमची टीचर मंडळी जी असते ना, ते स्वतः तर कधी पण सगळे डेली मार्क्स किंवा इथिकल प्रॅक्टिसेस करतच असतात, पण त्यांच्या प्रॅक्टिसेस तेव्हाच पणाला लागणार जेव्हा ती जशीच्या तशी परफेक्ट नर्स करून समाजाच्या पुढे सादर करणार आहे. म्हणजे दोन वेज आहेत, एक सर्व्हिस आहे, एक एज्युकेशन आहे. आणि एज्युकेशन मध्ये एवढं पारंगत मंडळी असली पाहिजे, भीष्माचार्यासारखी, द्रोणाचार्यासारखी, की ज्यांचं युद्धात उभारल्यावर काहीच चुकणार नाही, विजयच घेऊन येणार. जर अशा परिचारिका निर्माण करायच्या असतील तर यू युअर सेल्फ चेंज फर्स्ट, युअर सेल्फ ॲज अ होल वुमेन. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या पुढे प्रेझेंट झालात, विद्यार्थ्यांना तशा प्रकारचं तुम्ही शिक्षण दिलं, शिकवलं, तशा पद्धतीचं तयार केलं आणि केलेला करिक्युलम जो आहे ना, तो करिक्युलम जसाच तसा. थोडा आवाज जास्त झालाय का? तोच माईक घ्या. हा माईक लेकर करायचा चालू करताय तुझं.